मित्रांनो, नमस्कार. मी काल सांगली जिल्ह्यामधलं प्रसिद्ध ठिकाण श्री रेवणनाथ रेणावे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त गेलो होतो. आणि मला त्या ठिकाणी एक अमेझिंग गोष्ट सापडली आणि मी ती पटकन खरेदी केली आणि आणि घरामध्ये माझ्या मनी प्लॅन्टमध्ये सेट केली. माझ्या पाठीमागे बघताय, हा जो मनी प्लॅन्ट आहे, या मनी प्लॅन्टमध्ये हे जे थोडंसं खांबासारखं वाटते लाकडाच्या, ते मी घेतलेलं होतं. ऍक्च्युली हा लाकडाचा वगैरे काही नाही, हा मातीचा खांब आहे. मातीचं लाकडाची प्रतिकृती केलेली आहे आणि या ठिकाणी गणोबा बसलेला आहे. आणि हा बाल गणेश या झोपाळ्यामध्ये असा झोके घेतोय, असा मस्तपैकी असा झोके घेतोय. आणि खूप छान मला वाटलं हे. मात्र थोडीशी मला भीती वाटते. आमच्या घरामध्ये एक दुसरा सोन्या नावाचा बोका आहे. सोन्या नावाचं मांजर आहे आणि तो या ठिकाणी मगाशी आलेला होता आणि इथं हे थोडस इथं काय हे आहे हे पाहत होता आणि इथं दातानं थोडस असं असं कुरतडत होता. आता म्हणलं काय करायचं ह्याला. आता तुम्हाला दाखवतो सोन्या नावाचा बोका आमचा कुठे आहे. आता हे कुठे गेला, ते गेला आता. ते कुठेतरी होता मगाशी, ते कुठेतरी होता. तुम्हाला दाखवतो, इथे बसला होता मगाशी. नाही, अरे गेला कुठे, कुठे गेला सोनू? अरे, इथे बसलाय. अरे वा 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 वा, इथे बसलाय ज्ञानेश्वरीच्या खाली. इथे बसलाय इथे. आता जरा झोपण्याचं सोंग करतोय. ढोंगे ढोंगी खूप. आता हा नंतर इथं आम्ही गेल्यानंतर आता हा काय करतोय काय माहित नाही. इथे हा गणोबा ठेवतोय का पाडतोय खाली, सांगता येत नाही. बघूया संध्याकाळी काय होते, तुम्हाला मी औषध दाखवेन. आता बघूया सोन्यानं आपला गणपती व्यवस्थित ठेवलेला आहे का नाही. आहे व्यवस्थित आहे. बाळ गणेश अगदी व्यवस्थित आहे. ते असाच होता सकाळी आणि आता पण असाच आहे. छान, मस्तच. हा सोन्या इथं आता आलेला आहे. मात्र त्यांनी काहीही केलेलं नाही. गणपती बाल गणेश आहे तसा आहे आणि पाहतोय तो थोडस तिथं, मात्र काहीही करणार नाही. अरे अरे अरे, तिकडं काय करू नकोस बाळा. हा, असं करतोय, असं करतोय. म्हणजे हा गणपतीला धोका आहे भविष्यामध्ये. तो इथं बसला की थोडासा ट्राय करणार. त्याला गणपती खूपच आवडलेला आहे. अरे तोडू नको, तोडू नको सोन्या, तोडू नको, तोडू नको, तोडू नको, तोडू नको. आपला बाल गणेश आहे, तोडू नको. खाली या, खाली या. घेऊया काळजी आपण या बाल गणेशाची. आणि व त्याला हात लावू नको, तोंड लावू नकोस. हा झोपाळा असा. तर हलवूया.